नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण माहिती बघणार आहोत प्रचलितनुसार अनुदानासाठी प्राधान्य, माननीय थोरात यांचे आश्वासन, माननीय भीमराव डोंगरे यांनी घेतली भेट, अजून किती छळणारे शिक्षकांना, माननीय रोहिणीताई खाडीलकर यांचा लेख आणि कोरोना महामारीवर लोकसभेमध्ये खासदार अमोल कोल्हे या संबंधित व्हिडिओ आहे मित्रांनो, तो सुद्धा पाहूया। आणि कायम विना अनुदानित शिक्षकांच्या समस्या सोडवा, शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले निवेदन। चला तर मित्रांनो पाहूया संपूर्ण माहिती। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय आहे माहिती जाणून घेऊया। प्रचलितनुसार अनुदानासाठी प्राधान्य, माननीय थोरात यांचे आश्वासन, माननीय भीमराव डोंगरे यांनी घेतली भेट। पाहूया मित्रांनो संपूर्ण माहिती काय आहे तर माननीय भीमराव डोंगरे यांनी घेतली मंत्री थोरात यांची भेट, विनाअनुदानित शिक्षकांच्या आशा उंचावल्या। प्रचलितनुसार अनुदानासाठी प्राधान्य, थोरात यांचे आश्वासन। जालना दिनांक 23। सामाजिक व शैक्षणिक विकासात अतिशय मोलाचे योगदान देणारा बहुसंख्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण वर्ग आज अनेक वर्षापासून अनुदानाअभावी मेटाकुटीला आला आहे। आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात हे शालेय शिक्षण मंत्री असताना राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून अन्य माध्यमाच्या शाळांच्या परवानगी आदेशातील कायम हा शब्द वगळण्यात आला आहे। आनंदाची व आशादायी बाब अशी आहे, माननीय मुख्यमंत्री यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची शालेय अनुदान वितरण उपसमिती अध्यक्षपदी निवड केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत आणि ते शिक्षकांना योग्य न्याय देतील याची खात्री आहे। जिल्ह्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्टमंडळाने जालना येथे सोमवारी दिनांक 21 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव पाटील डोंगरे यांची भेट घेत त्यांच्यामार्फत समितीचे अध्यक्ष थोरात यांना सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली होती। मागणीची तात्काळ दखल घेत त्याच दिवशी डोंगरे यांनी मुंबईकडे प्रयाण केले व मंगळवारी दिनांक 22 रोजी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले। त्यांच्याशी या विषयाच्या गंभीरतेबाबत चर्चा केली। या चर्चेत श्री थोरात यांनी शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्नाबाबत समितीची लवकरच बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन श्री डोंगरे यांना दिले। जालना येथे डोंगरे यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विजय सुराशे, ओम एखंडे, शंकर शेरे, किरण धुळे, नागेश नागलवाड, सुभाष जिगे यांचा समावेश होता। प्रचलित अनुदानाची आग्रही मागणी, भीमराव डोंगरे अनुदान वितरण समितीच्या अध्यक्षपदी नामदार बाळासाहेब थोरात यांची निवड केल्यानंतर राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, कारण ते स्वतः शिक्षण मंत्री राहिल्याने त्यांना शिक्षकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांची जाण आहे। मी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी या विषयाबाबत योग्यच निर्णय घेतला जाईल, प्रचलित नियमानुसार अनुदान देणे गरजेचे असल्याची मागणी केली असता या विषयाबाबत ते आग्रही असल्याचे सांगण्यात आले। आणि या चर्चेतून दिसून येत आहे की राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 19/9/2016 चा शासन निर्णय रद्द करून 15/11/2011 च्या शासन निर्णयानुसार अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली असून यानुसार अनुदान दिल्यास राज्यातील शिक्षकांचा प्रश्न मिटणार आहे। याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे। चला तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा। यानंतर पाहूया दुसरी माहिती काय आहे तर ती, अजून किती छळणार शिक्षकांना, माननीय रोहिणीताई पोतनीस खाडीलकर यांचा हा लेख आहे मित्रांनो। पाहूया संपूर्ण माहिती काय आहे तर त्या लेखमध्ये, किती छळणार शिक्षकांना, रोहिणी खाडीलकर पोतनीस यांच्या शालेय शिक्षण संदर्भात खास लेख मालिकेमध्ये त्यांनी हा लेख लिहिलेला आहे मित्रांनो। पाहूया संपूर्ण काय लिहिलं तर, माननीय सत्ताधाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही आता शिक्षकांना एवढा छळू नका की त्यांचा तळतळाट तुम्हाला लागेल। शिक्षकांचा तळतळाट एवढा जबरदस्त आहे की एकेका मंत्र्यांना आणि शिक्षक आमदारांना महाभयंकर संकटे झेलावी लागली आणि प्रचंड दुःख सोसावे लागले होते। याचे कारण आज शिक्षक उपाशी असताना तुम्ही त्यांच्या बाजूने लढायचे सोडून एकसारखी नको ती कारणे कशी काय पुढे करता। शिक्षकांना वेतन अनुदान देण्याच्या निर्णयाची वेळ आली का वारंवार कोणकोणते तरी नैसर्गिक संकट कोसळते आणि सत्ताधाऱ्यांचे फावते, कधी मराठा आरक्षणाचा मुद्दा आडवा आला तर कधी तुफान पाऊस पडला। आता कोरोनाची परिस्थिती आहे, दरवेळी नैसर्गिक संकटाचे कारण पुढे केले जाते आणि प्रचलित नियमानुसार टप्पावाढ पद्धतीने शिक्षकांना वेतन अनुदान द्यायचे सत्ताधारी टाळतात। हे भोगावे लागतील। सत्ताधारी
सत्ताधाऱ्यांनी वेळीच स्वतःला सावरून शिक्षकांचे शाप अंगावर घेऊ नयेत. जेव्हा शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची वेळ आली तेव्हा अनेक महिने हा विषय बारगळत ठेवला गेला. कधी सांगितले गेले की आयुक्तांची सही झाली नाही, तर कधी सांगितले की सचिव मंत्रालयात येत नसल्यामुळे फाईल त्यांच्या टेबलावर पडून आहे. मग म्हणतात की नोटिंग नाही, तर कधी म्हणतात की नसती तयार झाली नाही. किती कारणे सांगणार? ज्या सत्ताधाऱ्यांनी ठरवले तर एका रात्रीत शपथविधी होऊ शकतो, त्या सत्ताधाऱ्यांची शिक्षकांना वेतन अनुदान देण्याची मानसिकता नाही. शिक्षक आमदार यांनी केलेली काही नाटके जर पाहिली तर अत्यंत जगविख्यात असलेल्या विलियम शेक्सपियर यांची नाटकेही मागे पडतील. मंत्रालयात आतल्या कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते हे बाहेर शिक्षकांना समजू शकत नाही आणि मग नुसता गोंधळ. व यांमुळे आज कोरोनाच्या काळात मंत्रालयात अधिकाऱ्यांची अनुपस्थिती सांगून फाईल हलत नाही. पण ज्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब मातोश्री अथवा वर्षा बंगल्यावर बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतात आणि निर्णय घेतात, त्या राज्यात कोरोनाचे कारण पुढे करून जर नियोजित बैठक होत नसेल तर आम्हाला नक्कीच त्याचे आश्चर्य वाटते. सोनी टीव्हीवरील CID मालिकेतील डायलॉगप्रमाणे कुछ तो गडबड है असे म्हणावेच लागेल. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक का घेतली जात नाही? शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासाठी एवढी टाळाटाळ का केली जाते? माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, अशोक चव्हाण साहेब, सुभाष देसाई साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना नम्र विनंती आहे की शिक्षकांना उपाशी ठेवू नका. झटपट निर्णय घ्या. प्रचलित टप्पावाढनुसार अनुदान मंजूर करून वितरणाकरिता निधी उपलब्ध करा. एका झटक्यात ही किमया करून दाखवा. मग अनेक दशके शिक्षक तुम्हाला मतदान करतील. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेवर होते तेव्हा सन 2009 मध्ये कायम हटला. मग 15/11/2011 नुसार अनुदान द्यायचे ठरले. त्यानंतर अचानक सर्व खेळ फिरला. शिक्षकांच्या हातात पगार येण्याऐवजी खुळखुळे आले. शिक्षकांची शेकडो आंदोलने झाली, निदर्शने, उपोषणे, पायदिंडी अनेक झाले. काही शिक्षकांनी आत्महत्या केल्या. सत्ताधाऱ्यांनो, बस झाला का अन्याय? शिक्षक आमदारांचे पेन्शन वाढवायचे असले, त्यांच्या गाड्यांसाठी निधी द्यायचा असला, त्यांचे पगार वाढवून द्यायचे असले तर झटपट फाईल हलते. हा चमत्कार जर शिक्षक आमदार घडवू शकत असतील तर शिक्षकांचे वेतन अनुदान द्यायची वेळ आली की शिक्षक आमदार का झोपतात? मंत्र्यांच्या कानात का कुजबूज करतात? अशी संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये लिहिलेली आहे मित्रांनो. आणि ही माहिती आपणास मला तर वाटते की खूप आवडली असणार आणि जर ही माहिती शासनापर्यंत पोहोचली तर खरंच आपल्याला लवकरात लवकर अनुदान मिळेल मित्रांनो. चला तर मित्रांनो, पाहूया समोरची माहिती काय आहे. तर ती कोरोना महामारीवर लोकसभेमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी मांडले आपले मत आणि या संबंधित व्हिडिओ आहे मित्रांनो. पाहूया काय आहे. तर तो सरकार की वेंटिलेटर्स, PPE किट्स, टेस्टिंग किट्स, N95 मास्क, ये मदद पूरी तरह से रोक दी है. हमारे मराठी में कहावत है अध्यक्ष महोदया, आई जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देना. ऐसा बर्ताव केंद्र की सरकार महाराष्ट्र सरकार से साथ कर रही है. क्या महाराष्ट्र के रहवासी देशवासी नहीं है? क्या महाराष्ट्र के रहवासियों के प्रति केंद्र सरकार का कोई उत्तरदायित्व नहीं है? मैं इस सदन के माध्यम से मांग करता हूं कि अविलंब महाराष्ट्र सरकार को टेस्टिंग किट्स और अदर कंज्यूमेबल्स की मदद मुहैया की जाए और उसी के साथ अनइंटरप्टेड ऑक्सीजन सप्लाई के लिए महाराष्ट्र में ऑक्सीजन मैन्युफैक्चरिंग मेगा यूनिट के निर्माण के बारे में सोचा जाए. अध्यक्ष, हम सब जानते हैं कि आज हम कोरोना की वैश्विक महामारी से लड़ रहे हैं. हमारे देश में पहला केस 30 जनवरी को पाया गया था. आज 9 महीने बाद क्या परिस्थिति है? सरकार अपनी पीठ थपथपा रही है कि रिकवरी रेट अच्छा है, मॉर्टेलिटी रेट में कमी आई है. इसके लिए मैं सरकार का अभिनंदन करता हूं. लेकिन इन आंकड़ों के पीछे छुपकर हम इस सच्चाई से मुंह नहीं मोड़ सकते कि आज तक कोरोना की बीमारी की वजह से 90,000 देशवासियों ने अपनी जानें गंवाई है. 90,000 डेथ्स. और इसमें इनडायरेक्ट डेथ, जैसे लॉकडाउन की वजह से सड़क पर चलते हुए माइग्रेंट लेबर्स की मौतें, कारोबार चौपट होने की वजह से परिवारों ने की हुई सामुदायिक खुदकुशियां, ऐसी मौतें शामिल नहीं है. और इसलिए आज ये देश की जनता सरकार से जवाब मांग रही है कि जब कोरोना अपने देश में हाथ पैर फैला रहा था तब आप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष के स्वागत में मशगूल थे. जब देश की सेहत संभालने के प्रयास जरूरी थे तब आप राज्यों की सरकारें गिराने के प्रयास में लगे हुए थे और इसका खामियाजा आज देश के हर आदमी को भुगतना पड़ रहा है. अगर दूरदृष्टि दिखाते हुए आपने उसी वक्त हर इंटरनेशनल ट्रैवलर का RT-PCR टेस्ट कराया होता तो आज ये नौबत नहीं आती और फिर आपने सरप्राइज इवेंट की तरह लॉकडाउन देश पर थोप दिया.
लॉकडाउन लगाते वक्त ये नहीं सोचा कि इसे फेज आउट मैनर में भी लॉकडाउन किया जा सकता है। ये नहीं सोचा कि मार्च के महीने में कोरोना का स्प्रेड सिर्फ शहरी इलाकों में था, ग्रामीण इलाकों में नहीं, और न ही आपने लोगों को तैयारी करने का अवसर दिया, थोप दिया देशव्यापी लॉकडाउन। परिणाम स्वरूप किसानों के हाथ से फसल चली गई, कईयों की रोजी रोटी चली गई, माइग्रेंट लेबर्स को सैकड़ों किलोमीटर पैदल चलना पड़ा, लोगों ने बच्चों को बिस्कुट खिलाकर, पानी पिलाकर सुला दिया, लेकिन आप पर विश्वास रखकर उन्होंने उफ तक नहीं की। फिर आपने कहा तालियां बजाओ, हमने तालियां बजाई, थालियां पीटी, घंटानाद किया, शंख ध्वनि किए, दिए भी जलाए, हमने सब किया, आप पर विश्वास रखकर किया। और विश्वास ये था कि सरकार पूरी जिम्मेदारी से कोरोना की रोकथाम करेगी। आज भी ऑक्सीजन बेड, वेंटिलेटर, आईसीयू बेड की उपलब्धि के आंकड़े जोर शोर से बताए जाते हैं अध्यक्ष महोदया, लेकिन वास्तविकता क्या है? आज देश के आम आदमी को हॉस्पिटल में बेड पाने के लिए, ऑक्सीजन बेड, वेंटिलेटर उपलब्ध कराने के लिए दर दर की ठोकरें खानी पड़ती है। कई अभागी देशवासी ऐसे हैं कि जिन्हें रास्ते पर दम तोड़ना पड़ा है। क्या देश ने आप पर विश्वास जताया था, उसका यही फल आपने देश को दिया है? आज 9 महीने बाद भी सर्वशक्तिशाली सरकार देशवासियों के दिलों से इस दहशत को उखाड़ फेंक नहीं पाई, जिसकी उनके दिल में इनसिक्योरिटी है, अपनी जान को लेकर, अपनी सेहत को लेकर, अपने काम को लेकर, अपने भविष्य को लेकर। तो क्या यह हमारी विफलता नहीं है? आज कोरोना की मृत्यु संख्या में देश विश्व में दूसरे पायदान पर है अध्यक्ष महोदया, और फास्टेस्ट ग्रोइंग केस लोड में हमने अमेरिका और ब्राजील को पीछे छोड़कर पहला पायदान प्राप्त कर लिया। क्या यह भूषणावह है हमारे लिए? मैं सदन के माध्यम से अध्यक्ष महोदया स्वास्थ्य मंत्री जी से पूछना चाहता हूं कि क्या देश कम्युनिटी ट्रांसमिशन की फेज में है या नहीं? अगर इस सवाल का जवाब हां है, तो सरकार की सब पॉलिसीज फेल हो चुकी है, इसका यह सबूत है। और अगर इस सवाल का जवाब ना है, तो फिर प्रतिदिन एक। चला तर मित्रांनो, पाहूया समोरची माहिती, म्हणजेच कायम विना अनुदानित शिक्षकांच्या समस्या सोडवा, शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले निवेदन। तर काय आहे ते निवेदन पाहूया मित्रांनो पुढे। कायम विना अनुदानित शाळांच्या समस्या सोडवा। चार्मोशी कायम विना अनुदानित शाळांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समिती चार्मोशी यांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत 3 शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले। 16 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयाद्वारे स्थापित त्रुटी समिती करून मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तुकड्यांना 20% प्राप्त शाळांना नियमानुसार पुढील टप्पा देण्यात यावा, तसेच माध्यमिक शाळातील इयत्ता 5वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबतचा निर्णय रद्द करावा आदी समस्याचा समावेश निवेदनात आहे। निवेदक देते वेळी SG नागपुरे, SA शेंडे, ND भट, DG वैरागडे, PM पत्रे, गयाली आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। चला तर मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंट्समध्ये सांगा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर या व्हिडिओला शेअर करता जमलं तर शेअर नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।